एक धमकी दिली जाते आहे, निवडणुका एकत्र घेऊ, लोकसभा विधानसभा, ही तुम्हाला धमकी वाटते का? नाही, मी संधी मानतोय. अच्छा, माझी तीच अपेक्षा आहे की दोन्ही निवडणुका एकत्र व्हाव्यात. वन नेशन वन इलेक्शन हा एक नारा दिला जातोय, पण हिंदुस्थानच्या लोकशाहीमध्ये अशा प्रकारे सर्व निवडणुका एकत्र घेणं त्याच्याकडे मी थोडं वेगळ्याने बघतो. बरं, वन नेशन वन इलेक्शन म्हणजे सगळ्या निवडणुका एकदम. आणि ते आपल्याकडे म्हटलं जातं ना, तुम्ही सगळ्यांना एकदा मूर्ख बनवू शकता, एकाला सर्व काळ मूर्ख बनवू शकता, पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. तर मग ज्यांच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आहे त्यांना सर्वांना एकदा मूर्ख बनवण्याची संधी म्हणून ते वन नेशन वन इलेक्शन बघतायत का? की एकदाच प्रत्येक वेळेला, कारण किती वेळा जाऊन फसवत बसताना सगळ्यांना एकदा बनवू शकाल, सगळ्यांना परत परत मूर्ख नाही बनवतायत. हे आणीबाणीवर बोलतात, इतर अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवरती बोलतात, पण ज्या राम मंदिराच्या आंदोलनातून भारतीय जनता पक्ष इथपर्यंत पोहोचला आहे, त्या राम मंदिराचे भविष्य काय, राम वनवासातून कधी मुक्त होईल, त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचा एकही नेता बोलायला तयार नाही. आणि 25 वर्षानंतर सुद्धा आज एक मजबूत सरकार येऊन सुद्धा रामाचा वनवास संपला नाही. ह्याच्याविषयी आपण काय म्हणाल? अजून याचा अर्थ अजून निवडणुकीला थोडा अवधी आहे. अवधी आहे, थोडासा अवधी आहे. म्हणजे परत एकदा रामाचा काळ चालवलं जाईल. हो, दुसरं काय, मध्ये ते विधान यांनी केलंच होतं, पण त्याच्यानंतर ते मागे घेतलं. आम्ही असं बोललो नाही, असं त्यांच्याकडनं खुलासा झाला भाजपकडनं की निवडणुकीपूर्वी राम मंदिरच्या कामाला सुरुवात होईल. बरं, म्हणजे ते पुन्हा एकदा निवडणूक त्याच्यावरती घेऊन जाऊ शकतात. पण एक आहे, ते काम कधी सुरू होईल, कधी काय होईल मला माहिती नाही, पण माझी स्वतःची इच्छा आहे, मी एकदा अयोध्येला जाऊन येणार. अनेक उत्तर भारतामधल्या अनेक लाखो लोकांची अशी इच्छा आहे की ज्या राम मंदिरासाठी शिवसेनेनं बलिदान दिलेलं आहे, शिवसैनिकांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे, तिथे बाळासाहेबांनी यावी अशी इच्छा होती. मी म्हटलं, पण उद्धव ठाकरे यांनी तरी यावं एकदा आणि रामाचं दर्शन घ्यावं. माझी स्वतःची इच्छा आहे आणि लवकरात लवकर माझा तिकडे जाण्याचा मनोदय आहे. आपण अयोध्येत जाणार? जरूर.